बघतो या दुनियेत जेवढ्या पण वस्तू असतात त्या खास आणि शक्तिशाली असतात. आपणास सांगायचे तर अगदी अशाच प्रकारे मधमाशीचे पोळे असते, ज्यास मधमाशी फारच मेहनतीने आणि खूपच कष्टाने बनवते. आपल्या हिंदू पुराणानुसार मधमाशीच्या पोळ्यामध्ये काही वेगळ्या दिव्य शक्ती आणि तांत्रिक शक्ती दडलेल्या असतात, ज्यांनी तुम्ही आपल्या मनोकामनांना पूर्ण करू शकता. हो, तुम्ही अगदी योग्य ऐकले आहे. हिंदू पुराणांच्या अनुसार व्यक्तीच्या मनोकामनांच्या पूर्तीसाठी मधमाशीचे पोळे सर्वात अधिक शुभ मानले जाते, जे की तुमच्या प्रत्येक मनोवांछित इच्छेला पूर्ण करू शकते. मग जरी ती कितीही मोठी मनोवांछित इच्छा असो, तुम्ही तिला मधमाशीच्या पोळ्याचा योग्य पद्धतीने वापर करून अगदी निश्चिंत पूर्ण करू शकता. तर पहा बघतो, जर तुमच्या जीवनामध्ये धनाची कमी आहे, गरिबी, दारिद्र्य तुमची पाठ सोडत नाही, शत्रू तुमच्या मागे लागलेला आहे, तुम्हाला तो मानसिक रूपाने फारच जास्त प्रमाणात त्रास देत आहे, तर बघतो आता तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाहीये. मधमाशीच्या पोळ्याचा वापर करून तुम्ही धनाची प्राप्ती करू शकता, मनोकामनांची पूर्ती करू शकता, शत्रूंचा नाश करू शकता आणि गरिबी, दारिद्र्यापासून मुक्ती मिळवू शकता. याच बाबतीतील सर्व माहिती आज मी आपणास याच व्हिडिओमध्ये सांगण्यात जात आहे. मधमाशीच्या पोळ्याशी संबंधित असलेले हे तांत्रिक प्रयोग जे की कधी फेल होत नाही, ज्यांना अगदी योग्य पद्धतीने करण्यात येते, तर मग निश्चितच किती मोठी समस्या असो, किती मोठी तुमची बाधा असो, या सर्वांचे निवारण तुम्हाला या मधमाशीच्या पोळ्याने मिळू शकते. फक्त आज तुम्हाला मधमाशीच्या या पोळ्याच्या बाबतीत ती माहिती आणि याच्या चमत्कारिक गुणांविषयी सांगण्यात जात आहे, जी की तुम्हाला या पूर्ण दुनियेत कोणीच सांगणार नाही, जी की तुम्हाला या चॅनलवर अशा प्रकारची शास्त्रीय सिद्ध असलेली माहिती अगदी मोफत मिळत राहील. तुम्ही यापूर्वी कदाचितच कधी फारच कमी ऐकली असेल. बघतो स्वामी सेवा चॅनलवरती हिंदू पुराणांशी जोडली असलेली आध्यात्मिक व शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध असलेली माहिती तुमच्यासमोर अगदी स्पष्टीकरणासह मांडली जात असते. जर तुम्ही हिंदू पुराणांविषयी एक माहिती जाणून घेऊ इच्छिता, तर या चॅनलवरील व्हिडिओच्या माहितीला ध्यान देऊ अगदी बारकाईने समजून पूर्णपणे ऐकत राहा. बघतो आपल्या हिंदू पुराणांच्या अनुसार मधमाशीच्या पोळ्यामध्ये श्री दुर्गा मातेचा वास असल्याचे मानले जाते. मधमाशीचे हे जे पोळे असते, यास ती मधमाशी खूपच कष्टांनी आणि मेहनतीने बनवते आणि यात लाखोंच्या संख्येने मधमाशांची मेहनत लागत असते. आता तुम्ही हेही जाणून घ्या की ज्या ठिकाणी दिव्य शक्तींचा वास असतो, त्याच ठिकाणी या मधमाशा आपले पोळं बनवितात. जसे की सांगायचे तर झाडी झुडपे, रिकामी घरांच्या जागा आणि जिथे पण भूतप्रेत पिशांचाही वास असतो, तर तेथेही मधमाशांची पोळी आढळून येतात. काही वेळा तुम्ही हे पाहिलेच असेल की बरीच अशी रिकामी सुमसान घरं पडून असतात. अशा ठिकाणी ऑटोमॅटिक या मधमाशा जातात आणि आपले पोळे बनवून पुन्हा माघारी निघून जातात. याचे फक्त हे एकच कारण असते की दिव्य शक्ती या किंवा मग काही अशा शक्ती या ज्या की खूपच ताकदवान असतात, तेथील स्थानिक मधमाशा आपले पोळं अवश्य बनवितात. फक्त ज्याप्रमाणे खाणीत हिरा आढळतो, तशाच प्रकारे दिव्य शक्ती जेथे असतात तेथे या मधमाशांची पोळी आढळून येतात. हिंदू शास्त्रांच्या अनुसार हे स्पष्टपणे सांगितले गेलेले आहे की जर तुमच्या घरामध्ये मधमाशा वारंवार येत आहेत, तुमच्या घरांवर मधमाशांनी आपले पोळं बनविलेले आहे, तर समजून जा की तुमच्या घरावर काळी विद्या करून ठेवण्यात आलेली आहे. नकारात्मक शक्तींचा वास तुमच्या घरामध्ये झालेला आहे आणि आता तुम्हाला सावध होण्याची आवश्यकता आहे. बघतो या मधमाशा तुमच्या घरांवर आपले पोळे यासाठी बनवित असतात जेणे की तुम्हाला तुमच्यावरील सुरू असलेल्या कष्टांचे निवारण होऊन त्यांच्यापासून तुम्हाला मुक्ती मिळून जावी. तुम्ही तांत्रिक शक्तींचा वापर करून भूतप्रेत, वाईट शक्तींना पळवू शकता. तुम्हाला बस या मधमाशांच्या पोळ्याचा योग्य वापर कसा करायचा आहे हे समजून घेणे आवश्यक आहे आणि याच विषयीच्या बाबतीत तुम्हाला या व्हिडिओमध्ये योग्य माहिती देण्यात जात आहे. या तर मग सर्वात प्रथम जाणून घेऊयात मधमाशीच्या पोळ्यांविषयीचे तांत्रिक प्रयोग. सर्वात पहिला प्रयोग हा आहे की जर तुमचे कोठेच मन लागत नाही, तुमचे काम, नोकरी, व्यापारधंदा चालत नाही आणि तुमचे मन कायम विचलित व चंचल राहते, तर समजून जा की तुमच्यावर काळी जादू करून ठेवलेली आहे. भूतप्रेत, वाईट नकारात्मक शक्ती या तुमच्या मागे लागलेल्या आहेत. परंतु बघतो मधमाशीच्या पोळ्यामध्ये जे मेण अस्तित्वात असते, म्हणजेच जसे की आपण मेणबत्तीचेही मेण पाहतो, जर हे तुम्ही प्राप्त करता आणि वारंवार 11 दिवसांपर्यंत आपल्या रूममध्ये त्यात जळवीत राहता, कोणत्याही मातीच्या दिव्यात ठेवून त्यावर तुम्ही वातही गुंडाळू शकता. फक्त 11 दिवसांपर्यंत जर तुम्ही हा प्रयोग केला, तर तुमच्यावर किती मोठी काळी जादूटोणा करून ठेवलेली असेल, किती मोठे भूतप्रेत, वाईट शक्ती तुमच्या मागे लागलेली असेल, तर ती तुमची पाठ सोडेल. त्या काळी जादूटोणा क्रियेचा नाश होईल
आणि यापुढे कधीही भूत प्रेत वाईट शक्ती तुमच्या मागे कधी वळूनही पाहणार नाहीत व लागणारही नाही. फक्त 11 दिवस तुम्हाला हे करावे लागेल. दुसरे महत्वाचे आपणास हे सांगू इच्छितो की जर तुम्ही तुमच्या मनोकामनेची पूर्ती करू इच्छिता तर व्हिडिओच्या माहितीला लक्षपूर्वक पाहत राहा. बघतो मनोकामनेच्या पूर्ततेसाठी जे तांत्रिक लोक असतात ते कित्येक प्रकारचे वेगवेगळे प्रयोग करण्यास सांगत असतात. पण हिंदू पुराणांच्या अनुसार मनोकामनेच्या पूर्तीसाठी मधमाशीची पोळी जी असते ते खूपच अत्यंत शुभ मानले जाते. आणि जर तुम्ही आपली मनोवांछित इच्छा पूर्ण करू इच्छिता तर मधमाशीच्या पोळ्याचा प्रयोग तुम्हाला योग्य पद्धतीने करावा लागेल. आणि तो कसा करायचा आहे चला तर तुम्हाला सांगण्यात जातोय. सर्वात प्रथम मधमाशीच्या पोळ्याचे मेण तुम्हाला प्राप्त करावे लागेल. आणि तुम्हाला कोणत्याही पिंपळाचे फक्त एक पान घ्यायचे आहे. आणि मधमाशीच्या पोळ्याचे तुम्ही हे जे मेण प्राप्त केलेले आहे त्या मेणाला तुम्ही या पिंपळाच्या पानावर जसा खायच्या पानाला चुना फासला जातो त्याप्रमाणे हे मेण त्या पानावर पसरवून फासून घ्यायचे आहे. तुम्हाला बस फक्त एवढेच करायचे आहे. आणि 11 दिवसांपर्यंत कोणत्याही वाहत्या पाण्याच्या नदीमध्ये या पानाला प्रवाहित करायचे आहे. तुम्ही विश्वास ठेवणार नाही बघतो, या प्रक्रियेने तुमची मनोवांछित इच्छा निश्चित पूर्ण होईल. ध्यानात असू द्या बघतो, जेव्हा तुम्ही नदीमध्ये या पानाला प्रवाहित करत असाल त्यावेळी तुम्हाला तुमचे डोळे मिटून आपली इच्छा अवश्य बोलायची आहे. असे वारंवार 11 दिवसांपर्यंत तुम्हाला एवढे करत राहायचे आहे. तुमची कितीही मोठी इच्छा असो त्याची पूर्ती निश्चित होईल. हिंदू पुराणांमध्ये हे स्पष्टपणे लिहिले आहे. फक्त ही माहिती अशी आहे जिला करण्यासाठी तुमचा 1 रुपयाचाही खर्च होणार नाही आणि तुमची सर्व कामे बनत राहतील. माहितीला लक्षपूर्वक ध्यान देऊन समजून घेत राहा. तिसरे महत्वाचे आपणास हे सांगू इच्छितो की आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहे मधमाशीच्या पोळ्यातून जो मध निघतो त्याने कित्येक प्रकारचे रोग आजार बरे होऊन जातात. अगदी अशाच प्रकारे तांत्रिक भाषेमध्ये याच मधमाशीच्या पोळ्याने गरिबी, दारिद्र्य, भूत प्रेत, पिशाच्च हे सर्व काही कुत्र्यासारखे पळून जातात. जर तुम्ही एकामागे एक वारंवार कर्जात डुबले जात आहात, तुमचा पैसा तुमच्या हातात टिकतच नाहीये, कोणत्या ना कोणत्या कारणवश खर्च होऊन जातोय आणि तुम्ही खूपच त्रासून गेलेले आहात की आता शेवटी या कर्जाला कसे संपवण्यात येईल. आता जो प्रयोग तुम्हाला सांगणार आहे त्यास खूपच ध्यान देऊन समजून घ्या. तुम्हाला एक छोटासा लाल कपडा घ्यायचा आहे. या लाल कपड्यात मधमाशीच्या पोळ्यातून प्राप्त केलेले थोडेसे मेण घेऊन त्याचा छोटासा लाडूप्रमाणे गोळा करून हे मेण त्या लाल कपड्यात ठेवून द्यायचे आहे. आणि आता याच कलाव्याच्या धाग्याने बघतो, हा कलाव्याचा धागा तुम्हाला धूप अगरबत्तीच्या दुकानात मिळून जाईल. यास मोलीचा धागाही बोलले जाते, जो की लाल पिवळ्या रंगाचा असतो. आपण हातातही बांधतो. तर या धाग्याने या कपड्याला पोटलीप्रमाणे गुंडाळून बांधून घ्यायचे आहे. आणि आता या पोटलीस तुम्ही तुमच्या तिजोरी, धनपेटी, जेथे पण तुम्ही सोने, दागदागिने, पैसे वगैरे ठेवता अशा कपाटाच्या ठिकाणी ठेवून द्यायचे आहे. जर तुम्ही यास ठेवून देता तर हिंदू पुराणानुसार तुमच्या सोने, चांदी, धनधान्यामध्ये बरकत होण्यास सुरुवात होऊन जाईल. आजही श्रीमंत जाणकार लोक याच प्रक्रियेला आजमावत आहे. त्यांच्या घरामध्ये नेहमी धनाची बरकत होत राहत असते. हळूहळू तुम्हालाही पाहण्यास मिळेल की तुमच्या धन, दागदागिने, पैसा, नोकरी, धंदा, व्यापार यात तुम्हाला वाढ होत असल्याची दिसून येईल. तुमच्यावरील जेवढी पण कर्जे आहेत तीही हळूहळू कमी होत असल्याचे पाहू लागाल. ज्यांनी तुम्ही रोज त्रासून जात होता आता तुम्हाला यातून मुक्ती मिळेल. आणि जे पण तुमचे धन येण्याचे मार्ग बंद झालेले होते ते आता खोलले जाऊन पैसे येण्यास सुरुवात होऊन जाईल. बघतो, आता जो प्रयोग सांगण्यात जात आहे त्याने तुम्ही तुमच्या शत्रूचा नाश करू शकता. पण कसे ते ध्यानपूर्वक समजून घ्या. यात तुम्हाला सर्वात प्रथम काळी हळद कुठूनही शोधून आणायची आहे आणि हे अनिवार्य आहे. या हळदीमध्ये तुमच्याकडे असलेल्या मधमाशीच्या पोळ्याचे थोडेसे मेण मिसळून तुम्ही घ्यायचे आहे. आणि या वस्तूस तुम्ही वारंवार 11 दिवस वाहत्या नदीच्या ठिकाणी जाऊन आपल्या शत्रूचे नाव घेत यास वाहत्या नदीमध्ये प्रवाहित करायचे आहे. असे केल्याने बघतो तुम्ही विश्वास करणार नाही की तुमचा जो शत्रू आहे, जो तुम्हाला त्रास देत राहायचा, तुमचा विनाश करू इच्छित होता, तो यानंतर तुमची नुसती आठवण काढताच तुमच्या नावाने थरथर कापू लागेल, तुम्हाला पाहून घाबरू लागेल. आणि बघतो 100% खात्रीने सांगतो की तो तुमच्याशी कसा तरी काही करून तुमच्याजवळ आता मित्रता करण्याचा प्रयत्न करू लागेल. जर त्याने कधी स्वप्नातही तुमच्या वाईटाविषयी विचार केला तर त्या क्षणी त्याला त्रास जाणवू लागेल आणि त्या क्षणी तो हे सर्व काही सोडून देईल. बघतो, हे जे काही प्रयोग सांगण्यात आलेले आहे यांचे हिंदू पुराणांमध्ये, ग्रंथ व शास्त्रांमध्ये स्पष्टपणे वर्णन केले गेलेले आहे, ज्यांना खूपच शोधून तुमच्यापर्यंत घेऊन येतो, ज्याने की आपल्या हिंदू बंधू भगिनींचे जनहित व जनकल्याण व्हावे.
प्रयत्न हाच राहील की जेवढ्या पण गरीब बंधू भगिनी आहेत ज्यांना हिंदू शास्त्रातील या गोष्टी शिकण्यास मिळत नाहीत त्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहाव्या. अशाही तुम्हाला ही माहिती नक्कीच पसंत आली असेल. ब्रह्मांड नायक तोच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.